बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। 4-5 बॅगेवर संशय निर्माण आलाय। अनेकांनी आरोप केले म्हणून बॅग चेक केल्या, हेलिकॉप्टर आले की बॅग तपास असे सांगितले आणि नाटक केले। महाराष्ट्र विश्वास ठेवेल का देवेंद्र फडणवीस यांच्यावर? मोदींनी स्टेटमेंट दिले आणि ते राजकारणात सामील झाले। महाराष्ट्रात चमत्कार घडणार, 400 पार 200 पार सुद्धा होणार नाही असे देशात सभा। मोदींच्या सभेच्या जास्त होतील तेवढे आमच्या फेवरचे वातावरण। हिंदू मुस्लिम मंगळसूत्र यावर बोलतात, त्यांच्या सभांचा आम्हाला फायदा होईल। ज्या बॅगेंबद्दल तपासणी करायला पाहिजे असा संशय होता। पैसे वाटप केल्याशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही, लोक त्यांना साथ देणार नाही। संपूर्ण देशाला माहिती खरी शिवसेना कोणाची, सगळ्या जगाला माहिती राष्ट्रवादीची। स्थापना शरद पवार यांनी स्थापन केली। उद्धव ठाकरे यांची खरी शिवसेना 4 तारखेला नाराज होतील। तुम्ही जे पाऊल उचलले त्यानुसार तोंड दाखवायची जागा नाही। जे सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचे नाही। मला ते काही भेटले नाही, ते काही कार्यकर्त्यांना भेटले, संपर्कात आहे, पण त्यांना आम्ही पक्षात घेणार नाही। मागे ज्या 4-5 बॅगा त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आल्या, त्या 4-5 बॅगेवर संशय वर्तवण्यात आला की याच्यामध्ये काय आलं, 4-5 बॅगेमध्ये काय एवढे कपडे आले म्हणून सगळीकडे त्याची चर्चा झाली। अनेकांनी आरोप केले, त्याच्यामुळे आता काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून आपले 2 बॅग आले। त्यांनी पहिले त्यांचं ठरलं असणार की मी एअरपोर्टला आल्यानंतर अरे नको नको काहीच नको सरतो माझं हेलिकॉप्टर लँड झालं की माझ्या बॅग एवढं भेटलं चांगलं। अरे मयूर संभ्रम आहे हे सगळं नाटक मानवी संशय व्यक्त करण्यात आला होता। त्या 4-5 बॅग त्याच्यामध्ये 9 बॅग त्याच्यामुळे देशमुख साहेब, देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं, सिंचन घोटाळा जो होता तो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते, त्यामुळे त्यांचंही नाव आलं होतं। मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध समोर आला। मी विश्वास ठेवतो त्याचे बोलणं, महाराष्ट्र विश्वास ठेवतो देवेंद्र फडणवीस। मी काय करू आणि मी शूट करतो, जगाला माहिती आहे की सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत मी पहिला आलेलो आहे, मला धक्काबुक्की करून त्याच्यानंतर अजितदादाची धावपळ झाली आणि लगेच ते राष्ट्रामध्ये सामील झाले। हे सगळे दुनियाला माहिती आहे। अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या लोकांना पटेल। आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे, महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे। बाहेरच्या राज्याचे रिपोर्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगले रिपोर्ट आहे। 400 पार सोडा 200 पार सुद्धा आजच्या तारखेला संपूर्ण देशामध्ये ज्या शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी भाषणं गाजवली, त्या शिवाजी पार्कवर आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती। त्यांच्या या भाषणाचा, त्या सभेचा काही परिणाम महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर होईल असं वाटतं? करिश्मा काही होईल असं वाटतं? आमचं तर मागणी आहे की जेवढ्या जास्तीत जास्त नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रात होतील तेवढं आमच्या फेवरला वातावरण होईल। कारण की ज्या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येत आहे, मंगळसूत्र, हिंदू मुस्लिम, आता ह्या गोष्टी अशा गोष्टी माननीय पंतप्रधान जे बोलत आहेत त्याची दुःखाची गोष्ट आहे। त्यांनी आमचा आग्रह आहे की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्यावा, त्याचा आम्हाला 100% फायदा होईल। आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे, ज्याच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवाराला उलटा फायदा होईल। अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रात आहे। देशमुख साहेब, तुम्ही असं म्हणता की बॅग तपासणीचं केवळ नाटक केलं, 100%। निवडणूक आयोगाने याची पूर्ण प्रकाराची चौकशी केली पाहिजे, निरीक्षकांनी त्याबद्दल हे केलं पाहिजे असं वाटतं? कसं आहे की ज्या पहिले 9 बॅगा गेल्या त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला, सावरासावर करायची 2-3 बॅग घेऊन जायच्या, त्याची आपल्याला सांगून द्यायचं की त्याची तपासणी करा आणि महाराष्ट्राला दाखवा की आम्ही असं बॅगेमध्ये पैसे घेऊन वाटणार। आता सगळ्यांना माहीत आहे की यांच्यासमोर फक्त एकच पर्याय, पैसे वाटप करण्याशिवाय त्याशिवाय यांच्यासमोर आणि पैसे वाटपाच्या बाबतीत ज्या ज्या मतदारसंघात त्याचा वापर होतो त्या पद्धतीने पैसे वापर होत आहे। पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, त्यांनी किती प्रयत्न केला तरी त्या पैशाला सुद्धा महाराष्ट्रात पडणार त्यांना सुद्धा भांडावं लागलं। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन,
स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।